बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता एका नवीन अडचणीत सापडू शकतात। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या उत्तरात महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थेसाठी वसूललेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या सरस्वती शिशु मंदिर, पिठोरगड विवेकानंद विद्या मंदिर, इंटर कॉलेज, पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी, नैनिताल या शैक्षणिक संस्थांसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोकांकडून घेतलेल्या देणग्यांची सविस्तर माहिती मागितली होती। महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की मागितलेली माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही, तरी आपण संबंधित संस्थेची संपर्क साधावा। अनिल गलगली यांनी राजभवनाने नाकारलेल्या आदेशाविरोधात प्रथम अपील दाखल केलं आहे। गलगली यांचं म्हणणं आहे की कोश्यारी यांनी राज्यपाल असताना खासगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्या असून त्यांनी तशी माहिती राज्य सरकार आणि राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाकडे देणं आवश्यक होतं। तशी माहिती न दिल्यास राज्यपालांचे परिवार प्रबंधक यांनी त्यांच्याकडे लेखी पत्र पाठवून माहिती मागवत ती माहिती अभिलेखावर जतन केली पाहिजे। मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी आता उगीचच आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्याचं काम करू नये असं आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना केलंय। मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाले, यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर 6 लाखांहून अधिक हरकती आल्यात। यावर घाईगडबडीत निर्णय घेतला तर भविष्यात तोटा होईल असं ते म्हणालेत। सरकार गत 7-8 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा अभ्यास करत आहे, त्यामुळे जरांगे पाटलांनी थोडा संयम बाळगावा। वयस्कर माणसांना उपोषणाला बसवून तुम्ही जनतेला वेठीस धरत आहात का, असा सवालही शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय। दरम्यान मराठा आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश निघेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे। अशातच जरांगे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं नवा वाद उभा राहिलाय। यावरूनच शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंना आंदोलन न करण्याचा सल्ला दिलाय। 3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठा रास्ता रोको होणार आहे, त्यामुळे या दिवशी सकाळी असलेले विवाह सोहळे संध्याकाळी ढकलण्याचा प्रयत्न करा असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजासह इतर सर्व समाज बांधवांना केले। मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात संमत झाले, मात्र सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत। त्यामुळे येत्या 24 तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको केला जाणार आहे। यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला 24 तारखेपासून होणाऱ्या रास्ता रोकोबाबत आवाहन केले। ते म्हणाले, राज्यभरात आणि प्रत्येक गावात 24 तारखेपासून सरकारला निवेदन देण्यासाठी रास्ता रोको केला जाणार आहे। यासाठी बैलगाड्या, वाहनं घेऊनही सहभागी होऊ शकता। तसंच पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी 10:30 ते 1 या वेळेतच रास्ता रोको केला जाणार आहे, नाहीतर दिवसभर हा रास्ता रोको केला गेला असता असं जरांगे म्हणाले। दरम्यान 24 तारखेपासून सुरू होणारे हे रास्ता रोको आंदोलन 3 मार्चला प्रचंड शक्तिशाली होणार आहे। मराठा समाजासह सर्व धर्मीयांच्या लोकांनी 3 तारखेचं लग्न संध्याकाळी ढकलण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे रास्ता रोकोत सर्वांना सहभागी होता येईल असं आवाहन जरांगे यांनी केलंय। तसंच या रास्ता रोकोसाठी संपूर्ण मराठा समाज कामाला लागलाय अशी माहितीही जरांगे यांनी दिली आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवलाय। मनोज जरांगे हे मारुतीचं शेपूट आहे, ते शांत बसणार नाहीत। त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचं आवाहन केलंय। यात वृद्धांच्या जीवाला काही बरे वाईट झालं तर थेट जरांगेंना जबाबदार धरलं जावं असं आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केलंय। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे, त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय। या मुद्द्यावरून दोघांमध्ये गत अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत।
जरांगे यांनी बुधवारी आपलं आंदोलन अधिक उग्र करत यापुढील उपोषणात मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही उतरण्याचं आवाहन केलंय. तसंच 24 तारखेपासून गावोगावी रास्ता रोको करण्याचाही इशारा दिलाय. त्यांच्या या इशाऱ्याचा छगन भुजबळ यांनी गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. मनोज जरांगे यांना काही कळत नाही. आता त्यांनी विनाकारण गाव बंद करण्याचा इशारा दिलाय. कहर म्हणजे ते वयस्कर लोकांनाही उपोषणाला बसवत आहेत. या नागरिकांच्या जीवाला काही झालं तर काय करायचं? सरकार सर्वच गोष्टींवर सकारात्मक विचार करतंय, पण ते उगीचच गैरसमज निर्माण करतायत. ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीही बरळत आहेत. त्यांनी 10 तारखेच्या उपोषणासाठी समाजातील लोकांनाही विश्वासात घेतलं नव्हतं. श्रेय घेण्यासाठी ते स्वतःच उपोषणासाठी जाऊन बसले, असं छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना म्हटलंय. सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाने आता भाजप विरोधात भूमिका घेऊन त्याला आपली ताकद दाखवून देण्याचा इशारा दिलाय. आम्ही भाजपचा आधार बाजूला करण्याचं काम शिस्तबद्धपणे करत आहोत. जनतेच्या मनातील भाजप कशी विस्मृतीत जाईल यासाठी लागणारी भूमिका रासप घेईल, असं माजी मंत्री तथा रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी भंडारा इथं पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. रासप भाजपसोबत होता तेव्हा आमचे प्राबल्य होतं, पण आता त्यापेक्षा दुप्पट आमचं प्राबल्य वाढलंय. त्यावेळी माझे अवघे 23 नगरसेवक होते. आता आमच्याकडे 98 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांसह छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देतं. त्यांचं हे जुनं धोरण आहे. भाजपने माझ्यासह राजू शेट्टी आणि रामदास आठवले यांना केव्हाच जवळ केलं नाही, कारण मोठे नेते आल्यानंतर छोट्या माणसांची गरज राहत नाही, असं जानकर म्हणाले. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत रासपची ताकद कळेल. छोटा पक्षही मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो, हे कालांतराने भाजपच्या लक्षात येईल. आज आमची ताकद वाढली आहे. भाजप आणि काँग्रेस महाल आहेत, पण आम्ही ही झोपडीतून आता बंगल्यात आलो आहोत. महाराष्ट्रातील 72,000 पोलीस बूथवर आम्ही सक्रिय आहोत. आम्ही आमची ताकद वाढवण्यासाठी अहोरात्र महाराष्ट्रभर फिरत आहोत, असंही महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सगळे सोयऱ्यांच्या हरकतींवर दिली आहे. तसंच महायुतीमध्ये आम्ही भाजपसोबत फॉर्म्युल्यावर चालत नाही तर मैत्रीवर चालतो, असं विधानही त्यांनी केलंय. केसरकर म्हणाले, मनोज जरांगे यांच्याबद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावं याला सुद्धा लिमिट आहे. मराठवाड्यात कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्ही जे नोटिफिकेशन काढले ते कायम करायचं ही त्यांची मागणी आहे. आलेल्या हरकतींवर विचार करून अध्यादेश काढावा लागतो. ही जर कायदेशीर प्रक्रिया त्यांना माहीत नसेल तर आमचं नोटिफिकेशन रद्द होईल. कायदेतज्ञांकडून या गोष्टी समजून घ्याव्या, असं केसरकर म्हणाले. तसंच केसरकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. कोणालाही न भेटता पॅलेस पॉलिटिक्स करण्यात उद्धव ठाकरे यांनी सर्व काही गमावले. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार गमावले. भाजप सेनेतील मैत्री बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे. अजित पवार आल्यामुळे त्याला अधिक मजबूती प्राप्त झाली, असं केसरकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी ही ऑफर नाकारली होती. असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू समर्थक PR पाटील यांनी केलाय. जयंत पाटील यांच्या संदर्भात PR पाटील यांनी केलेल्या या खुलासामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. साधारणतः 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करत समर्थक आमदारांसह भारतीय जनता पक्ष सोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेले देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर जयंत पाटील यांना दिली होती. जयंत पाटील यांनी देखील या संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेत ही ऑफर स्वीकारावी का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला होता. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ न सोडण्याचा सल्ला जयंत पाटील यांना दिला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर न स्वीकारत शरद पवार यांच्यासोबत कायम राहणं पसंत केलं होतं. त्यामुळे आता जयंत पाटील शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहेत. ते भाजपमध्ये जाणार नसल्याचा दावा PR पाटील यांनी केलाय. PR पाटील हे जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होण्याच्या 1 वर्ष आधीच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर जयंत पाटील यांना दिली होती. या संदर्भात जयंत पाटील यांनी आमच्याशी चर्चा देखील केल्या असल्याचा दावा PR पाटील यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका गुन्हेगाराचा बचाव करण्यासाठी थेट अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याची थक्क करणारी घटना उजेडात आली आहे. त्यांची यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. सदर गुन्हेगारावर गुन्हा दाखल केल्यास मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन असं ते या अधिकाऱ्याला धमकावताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतंय. भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतंच पोलिसांविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार, त्यांना जागेवर राहायचं आहे की नाही, ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत असं ते म्हणाले होते. त्यानंतर विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या दोघांमधील एका संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अमोल मिटकरी अकोल्यातील सतीश नावखेडे नामक एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल न करण्याची विनंती करतायत. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलेन असं ते या प्रकरणी म्हणताना या क्लिपमध्ये ऐकू येतंय. आम्ही फक्त जय भाजप करत घरोघरी फिरणार आणि निवडणूक कोण लढवणार हे नेते ठरवणार असा नाराजीचा सूर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आळवला आहे. त्यांच्या या विधानाची भाजपच्या गोटात खमंग चर्चा सुरू आहे. आम्ही फक्त जय भाजप करत घराघरात फिरायचं, पक्ष कुणाला तिकीट देणार, कोण कुठून लढणार याचं आम्हाला काही देणं घेणं नाही, कारण निवडणूक कोण लढवणार हे नेते ठरवतात असं भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की निवडणूक लढवणं हे माझ्या अखत्यारीत येत नाही, ते देवेंद्रजी ठरवणार, आमचे बावनकुळेजी ठरवणार, पक्षाचे अध्यक्ष नेते ठरवतात. आमच्यासारखे कार्यकर्ते बघा, मी नगरमध्ये आले, आज नगर शहरात आहे, पुढचे 2 दिवस नगर ग्रामीण भागात कार्यक्रम आहेत, त्यामुळे आमचं काम आहे घराघरात जाणं, भाजप पोहोचवणं. कोणाला तिकीट देणार, कोण निवडणूक लढवणार, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. आम्ही गळ्यात गमजे घालायचे आणि जय भाजप करत घराघरात फिरायचं, मोदीजी आणि भाजपचा प्रचार करायचा, हे आमचं काम आहे. मी घेतलेले निर्णय हे कायदेशीर असून माझ्यावर टीका करण्यापेक्षा निर्णयातील चुका दाखवा असं विधान करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टीका करणाऱ्यांवर पलटवार केलाय. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांना सातत्यानं लक्ष केलं जात आहे. राहुल नार्वेकर हे नवीन घटनाकार आहेत अशी टीका काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी बोलताना नार्वेकर यांनी म्हटलंय की एखाद्या संस्थेनं आपल्या विरोधात निर्णय दिला तर त्यावर टीका करायची अशी त्यांची कायमची भूमिका आहे. संस्थेनं बाजूने निर्णय दिला तर सत्याचा विजय झाल्याचं सांगत ते आनंद साजरा करतात. माझ्या निर्णयावर ते टीका करतात, पण मी घेतलेला निर्णय कायदेशीर आहे. विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा माझा निर्णय चुकीचा कसा आहे हे दाखवावं असं आव्हान नार्वेकर यांनी दिलंय. तसंच न्यायालयात जाणं हा प्रत्येकाचा अधिकार असतो, मात्र त्यांनी याचिका दाखल केली म्हणून माझा निर्णय चुकीचा ठरत नाही. माझा निर्णय हा शाश्वत होता. माझ्यासमोर जे पुरावे होते त्या आधारेच मी निर्णय दिला. तसंच हा निर्णय देताना मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला दिला. त्यामुळे केवळ निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जातात. मात्र माझ्यावर या आरोपांचा प्रभाव पडणार नाही असंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.